24 नोव्हेंबर 1750 साताऱ्याचा किल्ला. एक 75 वर्षाची वृद्ध स्त्री एका तरुणाला तुरुंगात टाकते. तो तरुण म्हणजे छत्रपती राजाराम दुसरे, मराठा साम्राज्याचा त्यावेळचा छत्रपती. आणि ती वृद्ध स्त्री तीच ज्या स्त्रीने काही वर्षापूर्वी त्याला स्वतःचा नातू म्हणून दरबारात उभं केलं होतं. आता ती जाहीर करते, हा माझा नातू नाही, मी खोटं सांगितलं होतं. एक 75 वर्षाची स्त्री अख्ख्या मराठा साम्राज्याच्या छत्रपतीला तुरुंगात टाकते. कोण होती ही स्त्री? औरंगजेब सारख्या तत्कालीन जगातील सर्वात बलाढ्य सम्राटाला 7 वर्ष रडवणारी, 25 वर्षाच्या वयात विधवा होऊन एक संपूर्ण साम्राज्य खांद्यावर घेणारी. आणि असं असूनही आज इतिहासाच्या पुस्तकात तिचं नाव 2 ओळीत संपवलं जातं. तिचं नाव महाराणी ताराबाई. आणि आज आपण जो भेद उघडणार आहोत तो शोधल्यानंतर तुम्ही मराठ्यांच्या इतिहासाकडे पुन्हा त्याच नजरेने बघू शकणार नाही. ताराबाईचा जन्म 1675 सातारा. वडील हंबीरराव मोहिते. हे नाव शिवाजी महाराजांच्या लष्करी इतिहासात मोठं नाव, कारण हंबीरराव हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, म्हणजे संपूर्ण मराठा फौजेचे प्रमुख. आणि इथेच पहिला भेद आहे. बहुतेक राजकन्यांना त्या काळात गृहकलेचे शिक्षण मिळायचं. ताराबाईंना मात्र वडिलांनी लहानपणापासूनच काय शिकवलं? तलवारबाजी, धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि सर्वात महत्वाचं युद्धनीती, राजकारणाचे डावपेच. हंबीरराव सेनापती होते, त्यामुळे त्यांच्या घरात रोज लष्करी चर्चा व्हायच्या. कुठल्या किल्ल्यावर हल्ला, कुठून रसद, कुठल्या वतनदाराशी हात मिळवणे, ही सगळी बोलणी एक छोटी मुलगी ऐकत मोठी होत होती. म्हणजे ताराबाई फक्त राणी म्हणून जन्मल्या नाहीत, त्या तयार झाल्या एका लष्करी मनाची स्त्री म्हणून. वयाच्या 8व्या वर्षी 1682 साली त्यांचं लग्न झालं. कोणाशी? शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम यांच्याशी. म्हणजे ताराबाई शिवाजी महाराजांच्या स्नुषा झाल्या. आणि लक्षात ठेवा, राजाराम हे त्यांच्या 3 पत्नीपैकी ताराबाई दुसऱ्या होत्या. पहिली पत्नी जानकीबाई, तिसरी राजसबाई. हे नाव पुढे एका मोठ्या कारस्थानात येणार आहे, लक्षात ठेवा. पण ताराबाईचं आयुष्य सुखाचं नव्हतं. 1680 साली शिवाजी महाराज गेले. 1689 साली त्यांचे थोरले पुत्र संभाजी महाराज औरंगजेबाने पकडले आणि अमानुष छळ करून मारले. मराठा साम्राज्याचा डोलारा कोसळतोय असं वाटू लागलं. राजाराम छत्रपती झाले, पण मुघलांचा दबाव इतका तीव्र होता की त्यांना राजधानी रायगडावरून निसटून तमिळ देशातल्या जिंजी किल्ल्यापर्यंत जावं लागलं. आणि या जिंजीच्या वेड्यात 1696 साली ताराबाईंना मुलगा झाला. नाव ठेवलं शिवाजी, आजोबांच्या नावावरून, म्हणजे शिवाजी दुसरे. हा मुलगा जन्मला तेव्हा त्याच्या डोक्यावर मुघली तोफांचे आवाज होते. ही एक प्रतिमा लक्षात ठेवा, कारण याच मुलाच्या नावावर पुढे अख्खं साम्राज्य उभं राहणार होतं. जिंजीचा वेढा संपून राजाराम महाराष्ट्रात परतले, पण 1700 साली अचानक ते आजाराने वारले. वय फक्त 30. आणि या क्षणी मराठा साम्राज्य खऱ्या अर्थाने अनाथ झाला. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज मारले गेले, त्यांची पत्नी येसूबाई आणि मुलगा शाहू मुघलांच्या कैदेत. राजाराम मरण पावले. राहिले होते कोण? एक 4 वर्षांचा मुलगा शिवाजी दुसरा आणि त्याची आई 25 वर्षांची विधवा ताराबाई. औरंगजेबाला ही बातमी पोहोचली आणि त्याला हसू आलं. एक छोटा मुलगा, एक बायको
हे काय लढणार असं त्याने ठरवलं. इतिहासकार रिचर्ड ईटन यांनी मुघल इतिहासकार खाफी खानचं वाक्य उद्धृत केलं आहे. मुघलांना वाटलं होतं की एका विधवेला आणि 2 लहान मुलांना हरवणं फार कठीण नाही. त्यांना त्यांचा शत्रू कमकुवत, क्षुद्र आणि असहाय्य वाटला. पण इथेच मुघलांची सर्वात मोठी चूक झाली. राजाराम वारल्याच्या 1 महिन्याच्या आत ताराबाईंनी एक धाडसी पाऊल उचललं. विशालगडावर त्यांनी आपला 4 वर्षांचा मुलगा शिवाजी दुसरा याचा राज्याभिषेक केला. त्याला छत्रपती घोषित केलं आणि स्वतःला रिजंट म्हणजे राज्यकारभार करणारी संरक्षक म्हणून पुढं आणलं. आता या क्षणी थांबा. एक 25 वर्षाची स्त्री नवऱ्याच्या मृत्यूच्या दुःखातून सावरण्याऐवजी एक पडत्या साम्राज्याचा सर्वोच्च कारभार स्वतःच्या खांद्यावर घेते आणि ती फक्त बसून राहत नाही, ती ठरवते. आता मुघलांविरुद्ध बचावात्मक लढाई नाही, आता आक्रमक लढाई. पण याहून मोठा भेद पुढे आहे. कारण ताराबाईंनी पुढे जे केलं ते मराठा इतिहासात कुणीच केलं नव्हतं आणि मुघल इतिहासातही याचं उत्तर नव्हतं. ताराबाईंनी सत्ता हाती घेतल्या घेतल्या एक रणनीती ठरवली. आता मुघलांच्या मुलखावरच हल्ला करायचा. म्हणजे डेक्कनमध्ये बसून बचाव करण्याऐवजी मुघल साम्राज्याच्या जुन्या मुलखात मराठा फौज घुसवायची. आणि ही नुसती योजना नव्हती. 1700 सालीच त्यांनी 50,000 सैनिकांची फौज चांदेरीच्या दिशेने रवाना केली. चांदेरी म्हणजे आजच्या मध्य प्रदेशातला भाग. म्हणजे मुघल साम्राज्याच्या अगदी हृदयभूमीवर मराठ्यांनी हल्ला सुरू केला. 1702 पर्यंत ताराबाईंच्या फौजा खानदेश, बेरार, तेलंगणापर्यंत पोहोचल्या. 1705 पर्यंत त्यांनी नर्मदा ओलांडली, माळव्यात पोहोचल्या. 8,000 सैनिकांसह दाभाडे यांनी मुघलांच्या जवळजवळ 14,000च्या फौजेला हरवलं. नेमाजी शिंदे यांनी माळव्यांच्या पठारावर मुघलांचा पराभव केला. आणि 1705 अखेरीस मध्य भारत आणि गुजरातमध्ये मराठ्यांचा अंमल इतका वाढला की औरंगजेबाच्या स्वतःच्या दरबारात त्याच्या वडील सल्लागार असद खाननी त्यांना सल्ला दिला, महाराज, ही मोहीम संपवा आणि परत फिरा. 175 वर्षांचा मुघल साम्राज्य या एका न जिंकणाऱ्या येणाऱ्या युद्धात कोसळेल. औरंगजेबाला हे ऐकावं लागलं. कारण ताराबाईंच्या रणनीतीचा एक भयानक भाग होता. त्या स्वतः घोड्यावर बसून फौजांच्या हालचाल करायच्या. एक किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर त्या सतत प्रवास करायच्या. खाफी खान, जो स्वतः मुघल दरबारी इतिहासकार आहे, त्याने नंतर लिहिलं की ताराबाईंनी आपल्या सरदारांची मनं जिंकली आणि औरंगजेबाच्या सगळ्या प्रयत्नांना न जुमानता मराठ्यांची ताकद दिवसेंदिवस वाढवत राहिली. मुघल अधिकारी भीमसेनने स्वतःच्या स्मृती ग्रंथात लिहून ठेवलं आहे, ताराबाई आपल्या नवऱ्यापेक्षा अधिक खंबीर शासक होत्या. एकही मराठा सरदार त्यांच्या आदेशाशिवाय हालचाल करत नव्हता. आणि पोर्तुगीज दप्तरांमध्ये 1701 सालीच त्यांचा उल्लेख आहे. क्वीन ऑफ द मराठास म्हणजे मराठ्यांची राणी. ती फक्त रिजंट नव्हती, ती खऱ्या अर्थाने सर्वोच्च होती. पण 1706 साली एक दुर्दैवी घटना घडली. ताराबाईंना स्वतःला मुघल फौजेने पकडलं. एक छोट्या लष्करी संघर्षात त्या अडकल्या आणि मुघलांच्या तळावर त्यांना नेण्यात आलं. इथे मुघलांना वाटलं आता खेळ संपला. एक राणी कैद, तिचा छोटा मुलगा कुठेतरी लपलेला, मराठा साम्राज्य उद्या मातीला मिळेल. पण फक्त 4 दिवसातच मराठा फौजेने मुघल छावणीवर अचानक हल्ला केला. ताराबाई सुटल्या. कैद 4 दिवसांची ठरली आणि सुटल्यानंतर त्यांनी हल्ले थांबवले नाहीत, उलट तिप्पट वेगाने वाढवले. 2 मार्च 1707
वय 88. औरंगजेब अहमदनगर येथे प्राण सोडतो. त्याला खुलदाबाद, आजच्या औरंगाबाद जिल्ह्यात दफन केलं जातं आणि एक मोठ्या इतिहासाचा भाग संपतो. 1700 ते 1707 या 7 वर्षात मराठा साम्राज्य पुसून टाकण्याचा त्याचा ध्यास होता. तो अधुरा राहिला का? कारण समोर एक स्त्री होती, जिने हार मानली नाही. भारतीय इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्या काळाबद्दल एक वाक्य लिहिलं आहे, जे आजही उद्धृत होतं. 1700 ते 1707 या वर्षात महाराष्ट्रात सर्वोच्च मार्गदर्शक शक्ती कोणी मंत्री नव्हता, ती होती राजमाता ताराबाई. तिच्या प्रशासकीय प्रतिभेने आणि चारित्र्याच्या बळावर तिने त्या भयानक संकटातून राष्ट्र वाचवलं. पण आता खरी गोष्ट सुरू होते. कारण मुघलांना हरवणं हा फक्त ताराबाईंच्या आयुष्यातला पहिला अध्याय होता. दुसरा अध्याय आणखी भयंकर होता आणि तो स्वकीयांविरुद्ध होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल दरबारात एक थंड डोक्याची योजना तयार झाली. युद्धात मराठ्यांना हरवता येत नसेल तर त्यांच्यात फूट पाडावी. कशी? तर मुघलांच्या कैदेत असलेल्या एका माणसाला सोडून द्यायचं. कोण? शाहू, संभाजी महाराजांचा मुलगा, ताराबाईंचा पुतण्या. शाहू सोडले गेले आणि सुटल्या सुटल्या त्यांनी दावा केला, मराठा छत्रपती मीच असायला हवं, कारण मी संभाजी महाराजांचा मुलगा, मी थोरल्या वंशाचा. ताराबाई आणि शिवाजी दुसरा हे धाकट्या राजाराम यांच्या वंशाचे, त्यांचा हक्क दुय्यम. ताराबाईंनी पहिल्यांदा सरदारांना संदेश दिला, संभाजींनी जे साम्राज्य हरवलं ते शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि आम्ही ते वाचवलं. आता त्या वंशाचा मुलगा परत येऊन हक्क सांगतो, हे चालणार नाही. पण कायदेशीर दृष्टिकोनातून शाहू यांच्या बाजूचा युक्तिवाद मजबूत होता आणि एका सरदाराच्या मनात गोंधळ सुरू झाला की दुसरा सरदार शाहूंच्या बाजूला झुकू लागला. एका मागोमाग एक ताराबाईंचेच विश्वासू सरदार पक्ष बदलू लागले. 1708 साली खेड येथे लढाई झाली. ताराबाईंच्या फौजेचा पराभव झाला. शाहू सातारा गाठून छत्रपतीपदी आरूढ झाले, आता मुघलांच्या पाठिंब्यासह. ताराबाई पुन्हा पन्हाळ्यावर निवृत्त झाल्या, पण ते केवळ माघार होती, पराभव नव्हता. 1709 साली त्यांनी कोल्हापूरला आपला स्वतंत्र दरबार स्थापन केला. आपल्या मुलाला शिवाजी दुसऱ्याला कोल्हापूरचा छत्रपती म्हणून घोषित केलं. आता मराठा साम्राज्याचे 2 वंशज होते, 2 दरबार, 2 सत्ता आणि एकमेकांविरुद्ध युद्ध. पण ताराबाईंच्या आयुष्यातला सर्वात क्रूर धक्का अजून यायचा होता. राजाराम यांना 3 पत्नी होत्या, हे आठवतंय का? पहिली जानकीबाई, दुसरी ताराबाई आणि तिसरी राजसबाई. ही राजसबाई आणि तिचा मुलगा संभाजी दुसरा हे ताराबाईंच्या स्वतःच्या कोल्हापूर दरबारातच राहत होते. 1714 साली शाहूंनी एक कुटील चाल खेळली. त्यांनी आपला नवा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्फत राजसबाईंशी हात मिळवणी केली. राजसबाईंना एक संधी दिसली. एका रात्री राजवाड्यात एक कारस्थान घडलं. ताराबाईंना कैद केलं गेलं. त्यांच्या मुलाला शिवाजी दुसऱ्याला कैद केलं गेलं आणि कोल्हापूरच्या सिंहासनावर बसवण्यात आलं. संभाजी दुसरा म्हणजे राजसबाईंचा मुलगा. ज्या स्त्रीने औरंगजेबाला रडवलं, त्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या सवतीने तुरुंगात टाकलं आणि 1726 साली तुरुंगातच तिचा मुलगा शिवाजी दुसरा वारला. ज्या मुलाला तिने 4 वर्षाचा असताना सिंहासनावर बसवलं, ज्याच्या नावावर तिने संपूर्ण मराठा साम्राज्य वाचवलं, तो आता तिच्या डोळ्यांसमोरच तुरुंगात मेला. एक आई, एक पत्नी, एक राणी, एक सेनापती आणि आता एक एकाकी कैदी. पण इथे ताराबाईंचा मोठा भेद आहे. एक सामान्य माणूस इथे संपला असता, ताराबाई संपल्या नाहीत. 1730 सालापर्यंत त्यांनी एक डाव खेळला. शाहू महाराजांशी सलोखा केला.
स्वतःहून सातारा गाठला. आता राजकीय सत्ता नव्हती, होते फक्त ज्ञान, अनुभव आणि एक वृद्ध स्त्रीचा अधिकार. शाहूंनी त्यांना मानानं ठेवलं, पण ताराबाईंच्या मनात अजून एक डाव शिल्लक होता. 1749 साली शाहू वारले. त्यांना मुलगा नव्हता. ताराबाईंनी एक तरुण समोर आणला. म्हणाल्या, हा माझा नातू राजाराम, राम राजा. शाहूंच्या नंतर हाच छत्रपती असेल. शाहूंनी विश्वास ठेवला. त्या तरुणाला छत्रपती राजाराम दुसरा म्हणून दत्तक घेण्यात आलं आणि शाहूंच्या मृत्यूनंतर राजाराम दुसरे गादीवर बसले. आता ताराबाईंच्या मनात योजना होती. हा माझा नातू असेल तर माझ्या हातातून त्याला हलवता येणार नाही. पुणे पेशव्यांना, विशेषतः बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेबांना साताऱ्याहून बाजूला सारता येईल. म्हणजे पेशव्यांच्या वाढत्या सत्तेला खीळ बसेल आणि छत्रपतीच पुन्हा सर्वोच्च होतील. पण राजाराम दुसरे ताराबाईंच्या हातातलं बाहुले ठरले नाहीत. ते स्वतःचा विचार करू लागले. नानासाहेब पेशव्यांशी जवळीक वाढवू लागले. ताराबाईंना हे सहन झालं नाही. 24 नोव्हेंबर 1750 साताऱ्याचा किल्ला. ताराबाईंनी राजाराम दुसऱ्यांना तुरुंगात टाकलं आणि एक भयानक विधान केलं. हा माझा खरा नातू नाही. मी खोटं सांगितलं होतं. हा एक भोंदू आहे. मी त्याला खोट्या ओळखीने शाहूंसमोर उभा केला होता. विचार करा, एक वृद्ध स्त्रीने संपूर्ण महाराष्ट्रात साम्राज्याच्या खऱ्या छत्रपतीला तुरुंगात टाकलं आणि स्वतः जाहीर केलं की हा खरा नाहीच. ज्या स्त्रीने 50 वर्षापूर्वी आपल्या 4 वर्षाच्या मुलाला छत्रपती बनवलं होतं, ती स्त्री आता 75 वर्षांची होऊन त्याच मराठा सिंहासनावर बसलेल्या नातवाला खोटा म्हणत होती. मराठा साम्राज्यात गृहयुद्ध पुन्हा भडकलं. ताराबाईंनी उमाबाई दाभाडे यांच्या मार्फत 15,000 गायकवाडी सैन्य आणलं. निंब इथे पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाला, पण शेवटी डाव यशस्वी झाला नाही. नानासाहेब पेशव्यांनी डाव पलटवला. ताराबाईंना तडजोडीला यावं लागलं. आणि आता सर्वात मोठा भेद, जो आज इतिहासाच्या पुस्तकात क्वचितच नमूद होतो. ताराबाईंनी 1700 ते 1707 या काळात फक्त मुघलांचा प्रतिकार केला नाही, त्यांनी एक नवी रणनीतीच घडवली. मुघल मुलुखात त्यांनी आपले कमाईशीदार म्हणजे खंडणी वसूल करणारे अधिकारी नेमले. म्हणजे काय, तर मुघल बादशाहच्या स्वतःच्या प्रांतामध्ये मराठा कर वसूल होत होता. खाफी खाननं स्वतः लिहिलं आहे, त्यांचे अधिकार आपले परगणे वाटून घेत होते, आपले सुभेदार नेमत होते, आपले रदार आणि कमाईदार आपल्या कुटुंबासहित मुघल मुलुखात राहत होते. म्हणजे ज्या मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त करायचं होतं, त्या साम्राज्याच्या खांद्यावरच मराठ्यांनी आपलं प्रशासन उभं केलं. ही जी पुढं प्रसिद्ध झाली चौथ आणि सरदेशमुखी, तिचा खराखुरा पाया ताराबाईंनीच रचला. बाजीराव पेशवे, नानासाहेब, माधवराव हे सगळे पुढे ज्या रणनीतीवर अर्धा भारत जिंकत गेले, त्या रणनीतीचा शोध एका विधवेने लावला होता. म्हणून फक्त साम्राज्य वाचवलं असं म्हणत ताराबाईंना न्याय देता येणार नाही. त्यांनी वाचवलं हे खरंच आहे, पण त्याहूनही मोठं हे आहे, त्यांनी मराठ्यांना एक नवी राजकीय भाषा शिकवली, एक नवा भौगोलिक नकाशा दाखवला, एक नवी आर्थिक रणनीती दिली. आणि म्हणूनच जगन्नाथ सरकार लिहितात, तिच्या प्रशासकीय प्रतिभेने राष्ट्र वाचवलं. पण मला त्याहून पुढे जायचं आहे. तिच्या रणनीतीने मराठ्यांचं भविष्य घडवलं. जानेवारी 1761 पानिपतची तिसरी लढाई. अहमदशाह अब्दालीनं मराठ्यांचं सैन्य संपवलं. विश्वासराव, पेशव्यांचा युवराज सर्व गेले. सदाशिवराव भाऊ गेले. हजारो मराठी सैनिक मारले गेले. महाराष्ट्र हादरला. आणि साताऱ्यात 86 वर्षाची एक वृद्ध स्त्री ही बातमी ऐकत होती.
तिने अख्खं आयुष्य मराठा साम्राज्याच्या उभारणीसाठी, संरक्षणासाठी, हक्कांसाठी झगडण्यात घालवलं आणि आता आयुष्याच्या अखेरीस तिला मराठा साम्राज्याचा सर्वात मोठा पराभव दिसत होता. 9 डिसेंबर 1761 साताऱ्यात महाराणी ताराबाईंचं निधन झालं. वय 86. विचार करा, एक स्त्रीने स्वतःच्या डोळ्यांनी काय काय बघितलं. शिवाजी महाराजांचं साम्राज्य, संभाजी महाराजांचा छळवादी मृत्यू, नवऱ्याचा अकाली अंत, स्वतःचा छोटा मुलगा छत्रपती, औरंगजेबाशी 7 वर्षांचं युद्ध, स्वतःचं अपहरण आणि सुटका, खेडची हार, कोल्हापूरचा वेगळा दरबार, स्वतःच्या मुलाचा तुरुंगातला मृत्यू, एक खोटा नातू, पुन्हा एक तुरुंग आणि शेवटी पानिपत. एक स्त्री, 86 वर्ष आणि भारतीय इतिहासातले काही सर्वात उलटा पालथीचे क्षण. मग प्रश्न उभा राहतो, एवढं असूनही आज तिचं नाव शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम यांच्या इतकं आदराने का घेतलं जात नाही? याची 2 कारणे आहेत. पहिलं, इतिहासात लेखनात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळणं ही एक जागतिक समस्या आहे. ज्या पुरुषांनी तेच केलं असतं त्यांचे पुतळे जागोजागी असतात. ताराबाईंच्या वाट्याला तेवढं श्रेय आलं नाही. दुसरं, कोल्हापूर आणि सातारा यांच्यातला वंश संघर्ष, पुढं पेशव्यांचं वर्चस्व, यामुळे ज्या मराठा परंपरेने स्वतः इतिहास लिहिला ती मुख्यतः शाहू पेशवा परंपरेची होती. कोल्हापूरकर ताराबाईंना त्या स्थान मिळणं कमीच मिळालं. पण आज एका डिजिटल युगात आपण हे बदलू शकतो. कारण भेद उघडणं हा फक्त एक शैक्षणिक व्यायाम नाही, तो एक न्यायाचा प्रश्न आहे. जर शिवाजी महाराजांचं स्वराज्य आज महाराष्ट्राच्या अस्मितेचा कणा आहे, तर ते स्वराज्य जिने वाचवलं ही ताराबाई त्या अस्मितेचा कणा आहेच की नाही? तिच्याशिवाय कदाचित मराठा साम्राज्य नसतं आणि मराठा साम्राज्याशिवाय आजचा महाराष्ट्र काय असता? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आजच्या या भेदात आपण काय शिकलो? एक विधवेने 25 वर्षांच्या वयात अख्ख्या मुघल साम्राज्याशी 7 वर्षे युद्ध केलं. आपल्या लष्करी प्रतिभेने औरंगजेबाला रडवलं. मराठ्यांना नवी रणनीती दिली, ज्यावर पुढे अर्धा भारत जिंकला गेला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा घाव सहन केला. वयाच्या 75 स्वतःच्या नातवाला तुरुंगात टाकलं आणि शेवटी पानिपताच्या पराभवाची बातमी ऐकूनच ती गेली. हे आयुष्य एक कादंबरी सारखं वाटतं, पण ते खरं आहे आणि ते महाराष्ट्राच्या मातीत आहे. जेव्हा जेव्हा कुणी म्हणेल बायकांनी राजकारणात पडू नये, तेव्हा ताराबाईंचं नाव आठवा. जेव्हा जेव्हा कुणी म्हणेल एक माणूस काय करू शकतो, तेव्हा त्या 25 वर्षांच्या विधवेचं चित्र डोळ्यासमोर आणा. आणि जेव्हा जेव्हा कुणी मराठा इतिहासाची चर्चा करताना ताराबाईंचं नाव उघडेल, तेव्हा त्याला हे विचारा, मग औरंगजेबाला कुणी हरवलं सांगा? असे विषय जे शाळेच्या पुस्तकात मिळत नाहीत, जे वर्षानुवर्ष उपयोगी पडतील, जे महाराष्ट्राच्या खऱ्या इतिहासाचा भाग आहेत, ते इथेच आवाज भेदवर दर रविवारी मिळतील. हा भेद तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या रविवारी आणखी एक भेद घेऊन येऊ. नमस्कार.